इनिंग त्यांना साकारली. 57चं टार्गेट असताना गोलंदाजी देखील चांगली झाली. सर हरेश मात्रे ठरला मॅन ऑफ द मॅच. प्रथमेशनं 15 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. त्यानंतर धीरजचं षटक सगळ्यात सुंदर राहिलं. 8 धावा 2 विकेट त्यांना दिल्या, मॅचला टर्न केलं. त्यानंतर तिसरं षटक दीपेशचं होतं, त्यानं 10 धावा दिल्या आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये मॅच टर्न केली पूर्णपणे हिरामननं आणि सामना जिंकलाय. आणि त्याच्यातलं देवली 11 चिंचवली संघाचा चला टॉस करा लगेच. नितलस या. देवली 11 चिंचवली बॅटिंग पास. चला नितलस संघ आपण मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचंय. सामना हा 3 षटकांचा राहणार. सरळ सामना सुरुवात करायचा. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघ लक्ष द्या. झाला की बामण करायची कॉन्टॅक्ट आलेला देखे बॅगा आले टाकले. अरे मोबाईल चेंज करायचे. चेंज करता करता 15 डिस्प्ले टाकले. ग्लास नाही टिकत नाही. ग्लास नाही टाकला वरची पार्क नाही खिशा पण डिस्प्ले टाकलं बेकार आहे. बदलावायचं मोबाईल. सामना 60 एक सामना संघाने जिंकला, त्यामुळे ही दुसरी मध्ये स्टार्ट. सलामीवीर गोलंदाज
हा युवराजच्या बॉलवरती आक्रमण. मागच्या मॅचचा हिरो हरेश म्हात्रे टोकला षटकार ऑन साइट मध्ये. शॉट लाईक दॅट पॅडो स्वीप केला आणि चाललाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. हरेश म्हात्रेच्या बॅट मधून चौकार. 11 धावा धावपगती लागतात. 3 षटकांची लढत आहे त्यामुळे आक्रमकतेने क्रिकेट खेळावं लागेल. समोर नितळ संघ, ज्या नितळ संघाने पहिल्या मॅच मध्ये 86 धावा ठोकल्या, 59 धावेची खेळ करणारा रवी काटे या संघातला, त्यामुळे एक मोठं तगडं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. फटका हवेत. रवी काटे वेल जज, वेल कॅच आणि टिपलाय सेल. हरेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. बॅट्समॅन आकाश मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. हरेश म्हात्रेने सुरुवात चांगली केली. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅट मधून आला, परंतु चौथ्या बॉलवरती तो माघारी परतलाय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक होती. युवराज सांगडेचा चेंडू अगदी सुंदर होता, परंतु पाठीमागे फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. रन मिळाली 1. सिंगलच्या वाईटचा इशारा पंचांकडून. 1+1 अर्थात 2 धावा. 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आकाश न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. स्ट्राईक एंडला प्रथमेश. युवराज पुन्हा एकदा. फटका हवेत आहे आणि ते धक्का लागला अजून एक टीम चिंचवली संघाला. 13 रन, लॉस ऑफ 2 विकेट. नो बॅट्समन मैदानावरती संकेत. युवराजचं षटक चांगलं आहे. अजून एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी या ओव्हर मध्ये. 5 चेंडू झालेत, 5 बॉल झालेत पंच. ओव्हर समाप्त. यस, पहिलं षटक समाप्त युवराजचं आणि धावफटगती लागल्यात त्या केवळ 13. चला वेळ घेऊ नका प्लीज. यानंतर लढत होणार ब्राह्मण करवले विरुद्ध नेवाली पाडा. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन.
दक्ष. चला कॅप्टन नेबाली पाडा, कॅप्टन ब्राह्मण करवले, टॉस साठी या. ओमसाई एमटीसी द्वारे अनेक प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले, त्यांचं स्वागत आहे. रबर बॉल स्पर्धा श्रीमलंगड चषक 2026 पर्व. पहिला चेंडू डॉट आलाय. गुडलनवरती चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन आकाश होते परंतु बीट झालेत. चांगला चेंडू समोर पुन्हा एकदा मिड विकेटला चाललाय. एक धाव तर प्राप्त होईल. सिंगल माले सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे. धावपड गती दाबा 14. सिंगल डबलला टार्गेट मोठं होणार नाहीये. 3 षटक आहेत, कमीत कमी 40-45 टार्गेट. चांगला चेंडू, लेन भरपूर चांगली. दक्षकडे टप्पा नियंत्रित आहे. एक धाव मिळाली. डबलचा प्रयत्न, विकेट किपर पोहोचलाय. एक सिंगल, धाबा झाल्या त्या 16. सॉरी 15 धाबा. सिंगल डबल फक्त प्राधान्य देत आहेत चिंचोली टीमचे काढू. एच पाठीमागे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. एक सिंगल पुन्हा एकदा मिळाली. सिंगल बरोबर धावसंख्या 16 वरती पोहोचली. दक्ष षटक चांगलं चाललंय. 4 बॉलमध्ये 3च धावा त्यानं खर्च केल्यात. परंतु चिंचोली टीम सिंगल डबल टार्गेट मोठं होणार नाहीये. आक्रमकता दाखवावी लागेल. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल. षटकाराने टीमची टोटल 22 धावा. ह्याच फटक्यांची गरज आहे सध्या मैदानावरती चिंचोली टीमला. बॉल चांगला आहे. डॉट शेवटचा अंतिम बॉल आणि अशा प्रकारे 2 षटक समाप्त. धावसंख्या 11.00 सरासरीनं 2 गडी बाद 22 धावा. शेवटचं अंतिम षटक. ओमकार आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू डॉट. आकाश सारखा फलंदाज शांत बसलाय परंतु धावा झाल्या त्या केवळ 22. शेवटच्या अंतिम षटकाला टार्गेट करावं लागेल आणि 40 पर्यंत तरी टार्गेट जाणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. पाठीमागे खेचलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर. षटकार. पुन्हा चांगला फटका. लॉंग ऑपरेशन मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक धाव मिळाली. सिंगल बत्ती प्राधान्य. एक सिंगल बरोबर टीम 30 धावेवरती पोहोचलाय. शेवटचं षटक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिले. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अपेक्षा 2 मोठे फटक्यांची गरज टीमला. पहिला फटका खेचलाय. भरपूर लांब चाललाय आणि षटकार येतोय आकाशा बाटमधून. 36 धावा. 40-45 टार्गेट आखलं होतं मनामध्ये. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका लागला की तो टार्गेट सेट होणार. कारण चिंचोली टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. फुल टॉस होता. पाठीमागे फिल्डर आहेत. एक धाव मिळाली. डबलचा कॉल दिलाय. 2 धावा आणि तिसरी साठी धावतायत परंतु रन आउट. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. देवळी 11 चिंचोली टीम ज्या संघानं केलं 38 रन्स आता जिंकण्यासाठी 39 अर्थात 39 धावेचं टार्गेट.
तत्पूर्वी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी या. टीम नेवालीपाडा आणि टीम ब्राह्मण करवले. चला चला डावाल नेवालीपाडा नेवालीपाडा आणि ब्राह्मण करवले कॅप्टन. चला टॉस साठी आपण पहिल्या फेरीतील चौथा सामना होणार. चौथा सामना नेवालीपाडा विरुद्ध ब्राह्मण करवले. पाचवा सामना वाकले नवी विरुद्ध म्हात्रेपाडा. रवी काठे तेजस म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट इनिंग खेळले आणि एक दमदार खेळ त्यांनी साकारला. खरं तर अर्धशतकी खेळी जिंकण्यासाठी 39 धावा करायचे आहेत. 24 बॉल 39 टार्गेट मैदानावरती ठेवलंय. टार्गेट 13.00 रन रेट मैदानावरती नितोष टीम साठी. दीपेश गोलंदाजी मार्कवरती. खेळ स्टार्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. 2 धावेसाठी प्रयत्न केला. 2 धावांनी सुरुवात केली तेजस म्हात्रेनं मैदानावरती. प्रतिषडक 13.00 धाबा करायच्यात मैदानावरती. जनमान नितोष टीमला कॅल्क्युलेशन क्रिकेट प्रत्येक वेळी नितोष टीमच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंडवरती पाहायला मिळालं. आक्रमक शॉट, चांगला बॉल, लेन चांगली होती. टप्पा चांगला पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. डॉट बॉलची समाप्ती. चिंचोली टीमला तेच करायचं की जास्तीत जास्त डॉट बॉल आले तर सामन्यामध्ये कमबॅक होईल आणि एक मजबूत स्थिती प्राप्त होईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र रन घेण्याचा प्रयत्न होता. तीन चेंडू 2 धाबा. गोलंदाजी मार्कवरती. पाठीमागे थर्ड बॅन्डला फिल्डर आहेत त्या ठिकाणी एक सिंगल भेटली. सिंगल धावसंख्या पोहोचली 3-32. चांगली गोलंदाजी मैदानावरती.
टीम चिंचवली टीम कडून दीपेश. शॉट लाईक दॅट. मागच्या मॅचचा हिरो त्याने ठोकलाय षटकार आणि सुरुवात पुन्हा एकदा तशीच. मागे पहिल्या मॅच मध्ये 59 आक्रमक शॉट आणि ह्यावेळी देखील षटकार ठोकलाय. षटकाराबरोबर टीमची टोटल सध्या 9 या धावसंख्येत होती. चांगली सुरुवात रवी काटेची. दमदार खेळ मैदानावरती रवी काटेकडून पाहायला मिळाला. रवी काटे स्ट्राइक एंड वरती. चांगला चेंडू ऑफ साइड मध्ये. फिल्डर लांब आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणताच काढू नाहीये. शॉट मध्ये चेंडू अडवलाय. शेवटच्या अंतिम बॉल वरती आली एक सिंगल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 10 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. आता समीकरण बदलले. 12 चेंडू 29 धावेची गरज. चला नेवळपाडा कॅप्टन आलेत. टीम ब्राह्मण करवले टॉस साठी या. धीरजचा पहिला बॉल रवी काटेसाठी समोर टॅप केलाय. एकदा मिळाली. बिल्डिंग थोडीशी खराब. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. सिंगल धाव होती तिथे डबल आल्या. हाच कॉल कॅप्टनचा होता कारण एक धाव फार महत्वाची. अशा परिस्थितीमध्ये धावा खर्च झाल्या. 2 धावा आल्या. 2 धावेने संघ पोहोचला 12 करायच्या 27. रवी काटे स्ट्राइक एंडला. जाग रवी काटेनं हा ग्राउंड गाजवलाय सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये. रवी काटे हो नाईस डिलिव्हरी. अगदी सुंदर चेंडू पडला. गुडलंड स्पॉट वरती पडल्यानंतर अगदी टेक ऑफ झाला आणि रवी काटेला बीट करतो. डॉट बॉल. 10 चेंडू करायचे ते आता मैदानावरती. 27 धावा. ज्या संघाने 86 धावा केल्या त्या संघाला आता संघर्ष करावा लागते कारण मागच्या मॅच मध्ये 56 धावा डिफेन्स केल्या होत्या. गोलंदाज पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. प्रेशर वाढत चाललाय. टीम नितस आत्ता दबाव वाढलाय. रवी काठेने ज्या प्रकारे पहिला बॉल वरती सुरुवात केली ती सुरुवात त्यांना कायम ठेवता आली नाहीये. हा चेंडू पडल्यानंतर अगदी उंची घेणारा होता. वाईट होता आणि पंचांनी 1 for the over असा इशारा देखील दिलाय. 13 धावा झाल्यात. आता गरज आहे ती मैदानावरती 26 धावा. 9 चेंडू 26 धावा. लढतायत दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. हो ऑफ साइडला चांगला फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सर त्याच्या हातामध्ये एकच जमेल. एकनं काही फरक पडत नाहीये चिंचवली टीमला. आणि आता 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि करायच्यात मैदानावरती 25 धावा. 25. 8 चेंडू 25. मागण्या नाहीये आव्हान परंतु 2 चेंडू फार महत्वाचे. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके जर लागले तर जर्मन नितळ संघ मैदानामध्ये कमबॅक करेल. फटका पाठीमागे. फिल्डर लांब आहेत. पायचे ते बॉल अडवतील का परंतु बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. नितस टीमला गरज होती धावांची. तो चौकार तेजस मात्रेच्या बॅट मधून आलाय आणि आता 21 धावा. 7 बॉल 21. 18 धावा झाल्यात. 11 चेंडू मध्ये 18 झाल्यात आणि 7 बॉल मध्ये करायच्यात 21.
सात चेंडू, शेवटचा अंतिम चेंडू निर्णायक असेल. हो, तेजस मात्रेचं आक्रमण, मॅच मध्ये कमबॅक. जो सामना कधीपासून टीम चिंचवलीच्या बाजूने होता त्याला खेचलाय. 2 मोठे फटके आले, 10 धावा आल्या आणि आता समीकरण बदललंय. 15 धाबीची गरज अंतिम षटकामध्ये. तेजस आक्रमक फलंदाजी. सहा चेंडू 15ची आवश्यकता. सामना पलटवार झालाय. क्रिकेटचा खेळच तसा आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. यस, स्ट्राईक चेंज होऊ शकते. बॉल जरी बीट झाला तरी तुम्ही करू शकता. चला नेवलपाडा कॅप्टन टॉस साठी या. पहिला चेंडू पाठीमागे वेगाने चाललाय. 1-2 फिल्डर बीट आणि चौकार. रवी काटेच्या बाट मधून चौकार आलाय आणि पहिलाच बॉल वरती रवीनं चौकार ठोकलाय. शेवटचं अंतिम षटक आहे. धावा झाल्यात त्या धावा फडकापती 28. आता गरज आहे ती 11 धावेची. येस, शेवटचं अंतिम षटक. सूरज प्रथमेशच्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आता समीकरण बदललंय. 5 बॉल 11. रवी काटेसाठी फटका चांगला. ऑनसाइडला फिल्डर तैनात आहेत. हातात बॉल निसटला. बॉल निसटलं की मॅच निसटली हे सांगणं कठीण होणार, कारण जिथे 1 धाव होती तिथे फक्त मिळाल्या 4 धावा. आता 7, 4 बॉल मध्ये 7. रवी काठेला मिळाला चौकार. प्रथमेश, हो 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 हो, रवी काटे ऑन फायर. आक्रमक फलंदाजी. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव. 1 धावेची गरज आहे 3 चेंडू मध्ये. चला ब्राह्मण करवले कॅप्टन आणि नेवाली पाडा या लवकर. रवी काटेची बॅट पुन्हा एकदा तळपली. 2 षटका 2 चौकार त्याने आतापर्यंत ठोकले. आपल्या टीम साठी 23ची इनिंग आतापर्यंत इथे साकारली आहे. 1 धाव सामना जिंकलाय. जय हनुमान. नीतस टीम न पुन्हा एकदा 10 विकेटचा हा सामना जिंकलाय. 24 धावा ना रवी काटे. इथला संघ अभिनंदन. हार्ड लक टीम चिंचवली. काही चुका मैदानात घडल्या, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं कमजोर पडलं आणि त्यामुळे सामन्यामध्ये हार पत्करावी लागली.